ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोलापूरमध्ये शिक्षकांच्या वतीनं भव्य असा महामोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात येतो। आपण पाहतोय खरं तर TET जी सक्ती करण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। महामोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। काय मागण्या घेऊन तुम्ही हा मोर्चा काढलेला आहे, काय मागण्या आहेत प्रमुख? या ठिकाणी एक जवळजवळ महाराष्ट्रामधल्या 36 जिल्ह्यामध्ये आज सगळ्या जिल्हा कार्यालयावरती मोर्चा आहे। शिक्षकावरती अन्यायकारक अशा प्रकारचा TET हा विषय जुन्या शिक्षकांना सुद्धा म्हणजे जे 53 वर्ष नोकरी झाली त्याला सुद्धा TET क्रमप्राप्त केले आहे, त्याला आमचा विरोध आहे। RT कायदा राईट ऑफ एज्युकेशन फेब्रुवारी 2013 पासून आलेला आहे, तर 2013 पासून हा RT कायद्याप्रमाणे TET घ्यावी ह्याला आमचा विरोध नाही। पण तुम्ही जर आमच्या जुन्या रिटायरमेंट आलेल्या 53 वर्षाच्या शिक्षकाला जर TET घ्या म्हणत असाल तर हे चुकीचं आहे। तो निर्णय रद्द झाला पाहिजे आणि त्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये याचिका महाराष्ट्र शासनानं दिली पाहिजे अशी आमची इच्छा आहे। दुसरा आमचा प्रश्न आहे 15 मार्च 2024चा GR सेवक संचाचा तो GR रद्द करावा अशी आमची शासनाला विनंती आहे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी लागलेल्या आमच्या टप्प्यावर आलेल्या अनुदानित बांधवांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे अशा अनेक मागण्या आज घेऊन आमच्या जवळजवळ 36 संघटना, प्राथमिक संघटना, माध्यमिक संघटना, मुख्याध्यापक संघटना, संस्थाचालक संघटना, सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटना, सेवानिवृत्त शिक्षक संघटना या शिक्षण क्षेत्राला गडप करण्याचं काम हे महाराष्ट्र शासन करतंय। भारत देशामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला, त्या अधिकाराचा गैरवापर ह्या लोकांनी सुरू केला आहे आणि शासनाच्या शाळा बंद करून पैसेवाल्याच्या शाळा, अदानी अंबानीच्या शाळा, स्वयंअर्थ साहित्याच्या शाळा सुरू करून गोरगरीब बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं, त्याला अडाणी ठेवायचं आणि पुन्हा या देशातल्या आपल्या भारतीय हिंदुस्थानमधल्या गरिबांना गुलाम करण्याचं काम, इंग्रजापेक्षा महाभयंकर काम हे शासन करतंय। काय सांगाल? एक मिनिट बास्के सर, काय सांगाल, काय नक्की प्रमुख मागण्या आहेत आणि काय सरकारकडे मागण्या असतात? मागण्या बऱ्याच आहेत, पण त्यातल्या मुख्य मागणी म्हणजे TET। आता सरांनी सांगितल्याप्रमाणे एखादा शिक्षक 53 वर्षाचं वय 5 वर्षात रिटायर होणार असतोय, त्याला पण TET द्यायला लागते। हा फार अन्यायकारक निर्णय। कोणताही निर्णय हा रेट्रोस्पेक्टिव्ह नसतो। ज्या तारखेपासून निर्णय घेतलेला असतो त्या तारखेनंतर पुढं लागू केला जातो जनरली, आणि त्याच्या पद्धतीनं जेव्हापासून RT लागू केला तेव्हापासून TET कंपल्सरी केली आणि तेव्हापासून जे आज शिक्षक आलेले ते TET देऊनच आत आलेले आहेत। त्याच्या मागच्या शिक्षकांना TET कंपल्सरी करता येणार नाही। सुप्रीम कोर्टानं दुर्दैवानं निर्णय दिलेला आहे, त्याच्या विरोधात रिव्ह्यू पिटिशन टाकली पाहिजे महाराष्ट्र शासनानं। त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू। महिला देखील या ठिकाणी, महिला शिक्षक देखील या ठिकाणी सहभागी झाले आहेत। काय प्रमुख मागणी आहे, काय सांगाल थोडक्यात? सर्व शिक्षकांच्या नेमणुका ह्या त्या कालावधीमध्ये, तत्कालीन कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या निवड मंडळांच्या परीक्षातून, त्याचबरोबर गुणवत्ता यादीतून आमचं सिलेक्शन करून शासनानं आम्हाला या पदावरती नियुक्त केलेलं असताना तब्बल 15 ते 35 वर्ष सेवा झाल्यानंतर देखील तुम्ही आमच्यावरती ही TET सक्ती करून अविश्वास दाखवताय। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या महाराष्ट्राला आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी मुलींचा शिक्षणासाठी, गोरगरिबांच्या शिक्षणासाठी या महाराष्ट्रामध्ये शाळा उभ्या केल्या आणि आजचं हे शासन त्यांच्याच नावे शासन चालवत असताना देखील कुठेतरी गोरगरिबांच्या या मराठी शाळा नेस्तनाबूत करण्याच्या विचारामध्ये आहे। त्यामध्ये 15 मार्चचा जाचक असा शासन निर्णय संच मान्यतेचा लागू केलेला आहे। त्यामुळे कितीतरी शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत आणि परिणामी गोरगरिबांच्या, दीनदलितांसाठी काढलेल्या, शेतमजुरांसाठी लेकरांच्या काढलेल्या या मराठी शाळा बंद करण्याचा हेतू शासनाचा आहे आणि ही TET सक्ती करून मानसिक खच्चीकरण शिक्षकांचं केलं जातंय, ते रद्द करावं अशी आमची मागणी आहे। आपण पाहतो या ठिकाणी शिक्षक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि हजारोंच्या संख्येने आता सोलापुरात देखील शिक्षकांचा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.